बातमी सोलापुरातून। सोलापुरात सीना नदीला तिसऱ्यांदा महापूर आलाय। शेतकरी आणि ग्रामस्थांची चिंता पुन्हा वाढली आहे। नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे। मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, माढामध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर बार्शी तालुक्यातील चांदणी प्रकल्प, खासापुरी प्रकल्प आणि भोगावती नदीतून जवळपास 30,000 क्युसेक तर सीना कोळेगाव धरणातून तब्बल 68,000 क्युसेक असा मिळून जवळपास 90,000 क्युसेक विसर्ग सीना नदीत सोडण्यात आलाय। काल दिवसभरात 1,51,000 क्युसेक इतका प्रचंड विसर्ग झाल्यानं नदीकाठची परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे। या विसर्गामुळे सीना नदीकाठच्या शेती क्षेत्रात पुन्हा पाणी शिरलंय। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। तसेच नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना पुन्हा स्थलांतराचा सामना करावा लागतोय। प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे। तर पूरस्थिती सध्या सोलापुरात पाहायला मिळते। सीना नदीला तिसऱ्यांदा महापूर आलेला आहे आणि या महापुराचा शेतीसह नदीकाठावरील नागरिकांना मोठा फटका बसतोय। पाऊस थांबल्यामुळे कुठेतरी ही पूरस्थिती कमी होण्यास सुरुवात झाली होती, मात्र आता धरणांमधील आणि नदीपात्रातील विसर्ग वाढतोय, त्यामुळे सीना नदी फुगली आहे।